ध्वजनिधीसाठी पैसे हवेत. साहेब एवढे घे. अरे या 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 इकडे या. साहेब नाव काय तुमचं? साहेब बोला ना, नाव काय तुमचं? डॉक्टर काशीनाथ घाणेकर, उद्या प्रयोग आहे ना कोल्हापुरात तुझा? थिएटरात पाय ठेवून दाखव, मुडताच पडतो का नाही बघ. ए काश्या, नाही यायचं कोल्हापुरात. काशा, काशा भानावर ये. काय करतोस? आजही आवरू शकला नाही स्वतःला. अरे धमकी आली आहे खुनाची, आणि तुझी दारू दारू, आणि तुम्ही सया काय घेताय तुम्हाला कळत नाही? आम्ही काय करणार साहेब? आम्ही काय करू? प्रभा, काय झाली नशा आहे? आपण ज्या फॅनला निर्माण केलं त्या फॅनच्या हातनं मरायचं? काय नशा आहे प्रभा? पंत एंट्री आली. त्याला पिऊ देऊ नका. दोस्त आपला काय बोलायचं नाही झालं. कशी बाटली फोडली एकदम करेक्ट. फुटली बाटली उसमे काय है ना. तुझं ऐकायचं त्यापेक्षा जास्त ऐकलंय मी. हे तुमच्यावर सुरा उगारण्याची चूक झाली सर. सर तुमच्यावर सुरा उगारण्याची चूक झाली. त्यापेक्षाही प्रचंड मोठी चूक तू आत्ता करतोयस लाल्या. एका सैतान आला तुम्हाला जास्त झाले घाणेकर. पुढचा संवाद आहे. माझी चूक झाली सर, मला क्षमा करा. माझी चूक झाली सर, मला क्षमा करा. मला सर तांबडं तांबडं दिसतंय, तांबडं तांबडं दिसतंय सगळं. दादा इतका भयानक बाप या परमेश्वराने माझ्या माथी का मारला? काशीनाथ. दादा अण्णा खोतांचा मुलगा मी. काशीनाथ. जाऊन अख्ख्या गावात सांगा, अख्ख्या कारंबेला सांगा की हा बापू अक्कर माशा आहे, अक्कर माशा आहे. काशीनाथ. दूर व्हा. माणूस एक दिवस नाटकाची वाट लावणार आहे. आता यानंतर आम्ही जो निर्णय घेतला तो योग्य. आता आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे. मायला तुझी हिंमतच कशी झाली दारू पिऊन प्रयोग करायला? हा आमचा अपमान आहे, आमची फसवणूक झाली आहे. पैसे परत द्या आमचे. केसात आला खाली. मारत त्याला. नाही नाही ऐका भाई, ऐकून घ्या माझं. तू आधी भालची नाही घेऊन पटकन, नाहीतर ते फार मारतील त्याला. हे बघा माझं ऐका तुम्ही, असं नका करू. जरा ऐकून घ्या. मी हात जोडून माफी मागतो तुमची. मला खरंच माफ करा. माझं ऐका, मला माफ करा. मी माफी मागतो तुमची त्याच्या वतीने. आपण एक काम करूया. शेवटपासनं बघत जाऊ की प्रत्येक रांगेत किती खुर्च्यांचं नुकसान झालंय, आणि मग एकूण सगळ्या खुर्च्या आपण मोजू, आणि त्याच्यानंतर ठरवूया की त्याच्यानंतर आपण ठरवूया. म्हणजे तुम्ही काय, तुम्ही शेवटापासून सुरू करा आणि एक खुर्ची मोजत भरून दे एक पै, आणि अख्खी रांग उद्ध्वस्त. सगळं नुकसान झालं आहे. मी देईन. काशीनाथ ऐक, चला एक पै ऐक, ऐक एक एक पै. तू काळजी नाही करायची. मी तुला बस काशीनाथ बस. ऐक प्रभा, ए प्रभा ऐक. एक पै करून भरून देईन सगळा नुकसान.
काय होतंय? अहो काय होतंय? दिनकरच्या आईचं पत्र वाचून मी दिनकरला फोन केला. हॅलो. त्याचा आवाज ऐकून मला एक गोष्ट लक्षात आली की मला इतकी वर्ष निनावी फोन करणारा तो फॅन दुसरा तिसरा कोणी नसून दिनकर फुले होता. तुझा फॅन. एक आशा, आज मी पुन्हा प्रयोगाला आलो होतो. अरे पण आज मला खूप वाईट वाटलं, कारण कोणीतरी मधीच शिट्टी वाजवली. अरे पहिली शिट्टी वाजवायचा हक्क माझा होता ना, पण साला मला शिट्टीच वाजवायला येत नाही. आणि मी माझ्या सर्वात मोठ्या फॅनला प्रत्यक्षात भेटायचं ठरवलं. लाल्या त्याच्यासाठी सगळं काही होतं, पण जेव्हा त्याचा लाल्या स्टेजवर पिताना वाक्य विसरताना त्यानं पाहिला, तेव्हा त्यानं मला ठार मारून एक सुखद आठवण बनवायचं ठरवलं. प्रयोग आहे ना कोल्हापुरात तुझा, थिएटरात पाय ठेवून दाखव, मुडताच पडतो का नाही बघ. आणि हे जेव्हा शक्य नाही असं त्याच्या लक्षात आलं, तेव्हा त्यानं स्वतःला संपवून घेतलं. आजच्या पेपरच्या 5व्या पानावर बातमी आली. कांचन माझ्या शेवटच्या फॅनचा मी खून केला.